आता स्वर संधीचे सुद्धा काही नियम आहेत. ही संधी आपण मी सरळ तुम्हाला संधी कशी तयार होते, स्वर एकत्र येतात. तुम्ही म्हणता की अ आ नाही, परंतु इथे अ आलेले आहे, परंतु ते स्वर संधीमध्येच येतं, हे लक्षात ठेवायचं. या ठिकाणी स्वर संधी आपण पाहिली, परंतु ह्या स्वर संधीला हे असं जर आपण हे पूर्ण जी क्रिया केलेली आहे ह्यासाठी काही अजून वेगवेगळे तुम्हाला उदाहरणं येतात. मग ती उदाहरणं सोडवण्यासाठी काही नियम असतात. म्हणून ह्या स्वर संधीचे सुद्धा काही नियम आहेत. ते नियम सुद्धा आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणून त्यातलाच पहिला नियम आता आपण पाहूया. पहिला नियम काय आहे पहा, स्वर संधीचे नियम हे आता आपण पाहणार आहोत. त्यातला पहिला नियम काय आहे तर दोन सजातीय स्वर एकापुढे एक आले असता, दोन सजातीय स्वर एकापुढे एक आले असता त्यांचा संधी होऊन, पहा, दोन सजातीय स्वर एकापुढे एक आले असता. सजातीय स्वर म्हणजे आपण सजातीय स्वर कोणते हे पाहिलेलं आहे स्वर आणि व्यंजन या प्रकरणामध्ये, बरोबर की नाही. त्यामुळे तुम्हाला माहिती असतील सजातीय स्वर कोणते. तर सजातीय स्वर एकापुढे एक आले असता त्यांचा संधी होऊन म्हणजे ते एकत्र येऊन, हे लक्षात ठेवा. संधी होणे म्हणजे एकत्र येणे. संधी होऊन दोहोंबद्दल म्हणजे त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील एक दीर्घ स्वर येतो, त्याच जातीतील एक दीर्घ स्वर येतो, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे ज्या वेळेस सजातीय स्वर जर एका शेजारी एक आले, असे सजातीय स्वर हे तर कसे एकसारखे एक स्वर आलेले आहेत, आहे की नाही. म्हणजे दोन स्वर एकत्र आले तर, परंतु दोन स्वरांमध्ये सजातीय स्वर जर आले मग ते कोणते, ई ई उ उ अशा पद्धतीचे स्वर आहेत सजातीय स्वर. ते जर एक सोबत आले तर त्याच्या नेहमी दीर्घ स्वर तयार होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी पहा आपण उदाहरण कसं घेतलेलं आहे. तर या ठिकाणी कविश्वर हा शब्द आहे. कविश्वर हा जो जोड शब्द आहे याची फोड कशी होते तर कवी अधिक ईश्वर, याची फोड कशी झाली, कवी अधिक ईश्वर अशी त्याची फोड आहे. म्हणजे हे दोन शब्दांपासून हा कविश्वर हा शब्द तयार होतो. मग पहा आपल्या व्याख्येनुसार आपण जायचं आहे. पहिल्या शब्दाचा शेवटचा अक्षर ते वी आहे. पहिल्या शब्दाचा शेवटचा अक्षर हा पहिला शब्द आहे, तर शेवटचा अक्षर. पहिला शब्द म्हणजे हे जे आपण आधी लिहितो का नाही, त्याच्या अलीकडचं अक्षर पहिलं आणि पलीकडचं अक्षर दुसरं, असे दोन भाग होतात, ठीक आहे. मग वी हे पहिलं अक्षर आहे, दुसरं अक्षर आहे ई, ठीक आहे, म्हणजे दीर्घ ई आहे. मग वी आपण आहे असं घेऊ शकत नाही, ते पाय मोडलेलं नाही, त्यामुळे ते व्यंजन आहे असं घेऊ शकत नाही. मग वीचं काय करावं लागेल तर वी या ठिकाणी फोड करावी लागेल. वी असा लिहितात, मग वीची फोड कशी होणार, व अधिक ई, नुसता ई. का तर पहिली वेलांटी आहे वीला, म्हणून नुसता ई आला, दीर्घ ई नाही आला, ह्रस्व ई आला, ठीक आहे. हे जर वी असा असलं असतं तर या ठिकाणी व प्लस दीर्घ ई आला असता, हे पण लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी हा वीच्या ठिकाणी काय येणार आहे तर ई, ह्रस्व ई हे स्वर येणार आहे. मग या ठिकाणी पहा वीच्या ठिकाणी ह्रस्व ई हे स्वर घेतलं आपण आणि दीर्घ ई अधिक दीर्घ ई हे घेतलेलं आहे. मग ह्रस्व ई आणि दीर्घ ई ई बरोबर की नाही. म्हणजेच या ठिकाणी ई आणि ई हे सजातीय स्वर आलेले आहेत. पहा आपली व्याख्या काय, दोन सजातीय स्वर एकापुढे एक आले असतात. दोन सजातीय स्वर हे एकापुढे एक आलेले आहेत, ठीक आहे. हा त्यांचा संधी होणार, आता ह्यांची संधी होणार आहे, हे एकत्र येणार आहेत. आणि यांची संधी झाल्यानंतर त्या दोहोंबद्दल त्यांच्याच जातीतला म्हणजे ह्यांच्याच जातीतला म्हणजे ह्यांच्याबद्दल ह्यांच्यामधलाच, ठीक आहे, ह्यांच्यामधलाच म्हणजे त्यांच्या जातीतलाच एकच दीर्घ स्वर तयार होतो. ह्यांच्यामधलाच दीर्घ स्वर, ह्यांच्या जातीतला दीर्घ स्वर कोणता आहे मग तोच तयार होतो. दीर्घ स्वर कोणता आहे, हा ई वर रफा असलेला, आणि तोच या ठिकाणी तयार झालेला आहे, दीर्घ ई. म्हणूनच या ठिकाणी कविश्वर हा शब्द अशा पद्धतीने तयार झालेला आहे. पहिला नियम समजला तुम्हाला. ज्या वेळेस दोन सजातीय स्वर एकत्र येतात एका मागोमाग एका, त्यावेळेस त्याचा काय होतो, दीर्घ स्वर येतो, आणि दीर्घ स्वर या ठिकाणी घ्यावा लागतो, हे लक्षात घ्यायचं आहे. हे कशासाठी सांगितलं, कारण ही फोड केल्यानंतर ह्यामध्ये कोणता स्वर येतो ते महत्वाचं आहे. परीक्षेला या चारी मधलं कोणतंही विचारलं जातं. आता त्यामधला पहिला दुसरा उदाहरण पहा काय आहे. दुसरं उदाहरण आहे गुरुपदेश, गुरुपदेश, ठीक आहे. मग याचे फोड कशी होणार, हा जोड शब्द आहे, याची फोड पहा, दोन शब्द एकत्र येऊन जोड शब्द तयार होतो दोन शब्दांचा. ते दोन शब्द कोणते तर गुरु अधिक उपदेश,
गुरु अधिक उपदेश असे ते दोन शब्द आहेत. मग गुरु अधिक उपदेश या दोन शब्दांपासून गुरुपदेश हा शब्द तयार झाला. संधीचा आपली व्याख्या काय आहे तर पहिल्या शब्दातील शेवटचा अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर घ्यायचं आहे. परंतु त्यामध्ये फक्त स्वर आणि व्यंजनच घ्यायचे आहेत. व्यंजन म्हणजे पाय मोडलेलं व्यंजन हे लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी रू आहे परंतु हे व्यंजन नाही अक्षर आहे. हे या ठिकाणी व्यंजन पाय मोडलेलं नाहीये. मग त्याचं काय करावं लागेल तर या ठिकाणी त्याच फोड करावी लागेल. मग रूची फोड कशी करणार तुम्ही तर पहा रू पहिला उकार आहे म्हणून र अधिक उ. दुसरा उकार असला तर या ठिकाणी दीर्घ उ आला असता. मग काय तयार झालं त्याचं कोणता स्वर मिसळला त्यामध्ये उ ह्रस्व उ या ठिकाणी स्वर मिसळलेला आहे. म्हणजे रूच्या ठिकाणी काय आला ह्रस्व उ आणि इथं दुसऱ्या नंबरला जो आहे दुसरं अक्षर तर त्याचं हा उच स्वर आहे असाच तो स्वर घेतला आणि हे दोन स्वर एकाच जातीतील आहेत म्हणजे सजातीय स्वर आहे उ उ. ठीक आहे. मग त्यांचा मिळून काय झाला तर एक दीर्घ स्वर तयार झाला या ठिकाणी. तो कोणता आहे तर उ दीर्घ उ हा तयार झालेला आहे. एकाच जातीतील ज्यावेळेस तयार होतात त्यावेळेस दीर्घ उ तयार होतो. या ठिकाणी पण पहा एकाच जातीतील आले दीर्घ उ तयार झाला. एकाच जातीतील आले दीर्घ स्वर तयार झालेला आहे. म्हणजेच हा नियम या ठिकाणी या दोघांना सुद्धा लागू होत आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच उ तयार झाल्यामुळे गुरुपदेश हा शब्द उचा तिथे लुप्त स्वर त्या ठिकाणी लुप्त एक आवाज त्या ठिकाणी आपल्याला जाणवतो गुरुपदेश. अशा पद्धतीने आपण स्वर संधी आणि त्यामधला पहिला नियम हे पाहिलेला. आता आपण पाहिले स्वर संधी आणि त्या स्वर संधी मधले काही नियम पाहिला. आता आपण पाहणार आहोत दुसरी संधी. संधीतला प्रकार दुसरा ते आहे व्यंजन संधी. व्यंजन संधी आता आपण पाहणार आहोत. तर पहा व्यंजन संधी म्हणजे काय. व्यंजन संधी म्हणजे जवळजवळ येणाऱ्या वर्णांपैकी पहिले व्यंजन म्हणजे दोन शब्द असतात त्यातला पहिलं व्यंजन व दुसरा व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी असे म्हणतात. पहा जवळजवळ येणाऱ्या दोन वर्णांपैकी म्हणजे जे शब्दाची फोड होते तिथून एक जोड शब्द तयार होतो बरोबर की नाही. जे दोन शब्द असतात त्यातला पहिल्या शब्दातला शेवटचा अक्षर आणि दुसऱ्या शब्दातलं पहिलं अक्षर हे जे अक्षर असतात ते मग त्यामध्ये पहिलं व्यंजन आणि दुसरं व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी असे म्हणतात हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच त्याची उदाहरणावरून आपण पाहूया की नक्की ही व्याख्या काय आहे आणि ती कशी आहे. उदाहरणावरूनच नेहमी व्याख्या अगदी व्यवस्थित समजते. ठीक आहे. पहिलं उदाहरण आहे पहा सदाचार हा शब्द आहे. जोड शब्द दिलेला आहे सदाचार. मग सदाचार हा शब्द कशा पद्धतीने तयार झालेला आहे त्याचे दोन शब्द कोणते ज्या दोन शब्दांपासून हा सदाचार शब्द तयार झालेला आहे तर सत अधिक आचार. पहा सत अधिक आचार या दोन शब्दांपासून सदाचार हा शब्द तयार झालेला आहे. सत अधिक आचार या दोन शब्दांपासून. ठीक आहे. मग सत पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर हा त आहे. त पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर आ आहे. म्हणजे आपल्या जी व्याख्या संधीची ती सगळीकडेच लागू पडते. हे पहिला शब्द आहे हा दुसरा शब्द आहे. म्हणजेच पहिल्या वर्णातील पहिले व्यंजन व दुसरं व्यंजन पाहिजे किंवा स्वर पाहिजे हे लक्षात ठेवायचं. मग त अधिक आ त अधिक आ आलेले आहेत. आता इथं त व्यंजन का घेतलं कारण की पाय मोडलेला आहे त्यामुळे ते आहे असंच घ्यायचं. दुसऱ्या वेळेस जर व्यंजन आलं तर ते तसंच राहतं फक्त त्याचा पाय मोडलेला असतो हे लक्षात ठेवायचं आहे. इथे तसंच घ्यायचं. इथे का आलेलं आहे ते क पाय मोडून घेतलेलं आहे हे लक्षात ठेवायचं. मग त अधिक आ आलेला आहे या ठिकाणी. त अधिक आ आलेला आहे तर काय झालं त्याचा दा. मग त अधिक आचा दा कसं काय होतो तर हेच काही नियम आहेत. म्हणजेच काय तर त अधिक आ आले असेल तर तच काय होतो दा होतो. कारण की सदाचार असं आहे तर सत अधिक आचार हे फोड झाल्यामुळे तच काय होतो तर त अधिकाचा दा इथे होतो. तच काय होतो तर दा होतो हे लक्षात ठेवायचं. हे नियमच आहेत. ह्याला काहीच पर्याय नाही. ह्या नियमांना नियम जसे आहेत तसंच हे संधी आपल्याला सोडवायची आहे. म्हणूनच सदाचार दाला सदा त आणि आ हे दोन्ही
एकत्र आले आणि त्याचा काय झाला, त्या दा तयार झाला आणि सदाचार हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. म्हणजेच पहा, वर्णा पहिले व्यंजन व दुसरा व्यंजन किंवा स्वर. पहिले काय आहे, हे व्यंजन आहे, दुसरे काय आहे, स्वर आहे. ठीक आहे, बरोबर काय झालं, व्यंजन संधी आहे की नाही. म्हणजे पहा, पहिले व्यंजन आलं का आहे, दुसरा व्यंजन किंवा स्वर, दुसरं काय आहे, व्यंजन किंवा स्वर, दोन्हीपैकी एक आलेला आहे, स्वर आलेला आहे. हे जर आले असतील तर त्या ठिकाणी कोणती संधी तयार होते, व्यंजन संधी तयार होते. म्हणजेच या ठिकाणी एक सूत्र आपल्याला भेटलेलं आहे, एक फॉर्म्युला. कोणता, तर व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर बरोबर व्यंजन संधी. हा व्यंजन संधीचा जो फॉर्म्युला आहे, जे सूत्र आहे ते आपण तयार केलेलं आहे. व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर आले असेल तर ती स्वर संधी असते, सॉरी व्यंजन संधी असते. हे लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेला हे विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे हे लक्षातच ठेवायचं. ठीक आहे, मग आता आपण पाहूया दुसरं उदाहरण पहा. आपत्काल. आपत्काल हा दुसरा शब्द आपण घेतलेला आहे, तो जोड शब्द कसा आहे पहा, आपत्काल. तर आपद अधिक काल हा दोन शब्दांपासून तो आपत्काल हा शब्द तयार झालेला आहे. मग तच्या जागी आपण इथं त आहे तिथं काय आपण घेतला, द घेतला. तचा काय होतो, तर द होतो, हे लक्षात ठेवायचं. जसं इथं तचा द झाला की नाही, तसंच इथं त आलेला आहे, परत अर्ध त, त्याचा काय झाला, द झाला अर्ध. म्हणजे तचा द होतो आणि द चा त होतो, हा नियम आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर काल अधिक काल. ठीक आहे, मग द अर्धा आहे असाच आहे, क ह्याचा पाय म्हणून आपण घेतला आहे असाच. हे नियम लक्षात ठेवायचे. या ठिकाणी स्वर नाही, व्यंजन आले, परंतु व्यंजन पूर्ण अक्षर नाही, व्यंजन आहे, त्यामुळे ते पाय मोडलेलं असल्यामुळे ते आपण आहे असंच घेतलं. आणि पुढील जे अक्षर आहे ते क आहे, पूर्ण का आहे, त्या ठिकाणी त्याचं पाय म्हणून ते आहे असंच घ्यायचं, त्याची फोड काढून त्याला स्वर घ्यायचा नाही. मग इथं क आहे तर इथे काय आलं, द च परत एकदा त पाय म्हणून आलेलं आहे, बरोबर की नाही. इथं त च द झालं, इथे त च द झालं, इथे द च काय होणार, त होणार. तो द होतं, द त होतं, हे लक्षात ठेवायचं. मग इथे द च काय झालं, त झालेलं आहे आणि क आहे असंच आलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजेच या ठिकाणी काय झालं, क झालं. म्हणून आपत्काल हा शब्द अशा पद्धतीने तयार झाला. हा जो जोड शब्द आहे तो इथे तयार होतो. ठीक आहे, म्हणजेच शेवटच्या पहिल्या शब्दाचे शेवटचं अक्षर काय आहे, व्यंजन आहे, हे व्यंजन आहे द. क काय आहे, व्यंजनच आहे, व्यंजन अधिक व्यंजन, व्यंजन संधी. म्हणजे हे काय झालं, व्यंजन संधी आहे. परीक्षेला तुम्हाला फक्त एवढीच फोड दिली जाते आणि विचारलं जातं ही कोणती संधीतला प्रकार आहे, तर व्यंजन संधी. किंवा परीक्षेला फक्त एवढाच शब्द दिला जातो आपत्काल आणि विचारलं जातं हा शब्द जो आहे जोड शब्द हा कोणत्या संधीमध्ये मोडतो, त्या ठिकाणी आपल्याला सांगावं लागतं की कोणत्या संधीमध्ये मोडतो. मग त्यासाठी तुम्हाला हे अशी फोड करावी लागते आणि त्याचे जे हे आहेत, पहिला अक्षरातील शेवटचा शब्द, शेवटच्या अक्षरातील पहिला शब्द, ते आपल्याला काढावे लागतात. त्याच्यातून आपल्याला समजतं की नेमकी ती संधी कोणत्या प्रकारातली आहे. तर आता आपण पाहूया तिसरं उदाहरण काय आहे का, सन्मार्ग हा जोड शब्द आहे, सन्मार्ग. मग सन्मार्ग हा जोड शब्द दिलेला असताना ते कोणत्या दोन शब्दांपासून तयार होतो, तर सत अधिक मार्ग. कोणते दोन शब्द आहेत, सत अधिक मार्ग. म्हणजे इथं न चा काय झाला, त झाला, न चा काय झाला, तर अर्धा त झाला. म्हणजे सत अधिक मार्ग, न च्या ऐवजी त तयार झाला इथे, म्हणजे न ऐवजी काय झाला, त झाला. मग पहिल्या अक्षरातील शब्दातील शेवटचे अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील पहिले अक्षर घ्यायचं आहे. ठीक आहे, मग तो पाय मोडायचा आहे त्यामुळे तो आहे तसाच येणार. दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर मा आहे, मग याची फोड करायची नाही, मा आहे असंच घ्यायचं, परंतु त्याचा पाय मोडायचा, म घ्यायचं. मग त्या ठिकाणी त अधिक म झाले. मग त च काय झालं या ठिकाणी, पुन्हा न झालेलं आहे. म्हणजे न च त होतं, त च न होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. द च त होतं, द च त होतं, त च द होतं, म्हणून त च न अर्ध न म असं अशा पद्धतीने हे तयार झालं. म्हणून सन्मार्ग हा शब्द असा तयार होतो.
तर या ठिकाणी त अधिक मा, त व्यंजन आहे, अधिक मा, मा काय आहे, स्वर आहे, म अधिक त्यामध्ये आ आलेला आहे, बरोबर की नाही. म्हणून या ठिकाणी हे काय झालं, व्यंजन संधी या ठिकाणी तयार होते, किंवा मा आहे, म आलेला आहे या ठिकाणी, ती व्यंजन अधिक व्यंजनच राहतं, त्यामुळे ते काय झालं, व्यंजन संधी तयार झालेली आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे अशा पद्धतीने आपण व्यंजन संधी म्हणजे काय, तर जवळ येणाऱ्या वर्णांपैकी पहिले व्यंजन आणि दुसरे व्यंजन किंवा स्वर जर असेल, म्हणजेच काय, व्यंजन प्लस व्यंजन इज इक्वल टू व्यंजन संधी, म्हणजे व्यंजन अधिक व्यंजन बरोबर व्यंजन संधी, किंवा व्यंजन अधिक स्वर बरोबर व्यंजन संधी, हे जे फॉर्म्युले आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजेच या ठिकाणी पहा, व्यंजन अधिक व्यंजन बरोबर व्यंजन संधी, व्यंजन अधिक स्वर बरोबर व्यंजन संधी. म्हणजे काय, शब्दांची फोड ज्यावेळेस केलेली असते त्यावेळेस पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर हे व्यंजन असेल, इथे त द आहे तर, आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर हे व्यंजन किंवा स्वर असेल तर त्या ठिकाणी काय होतं, त्याचं व्यंजन संधी होते, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मग आता व्यंजन संधी म्हणजे काय हे पाहिलं, त्याच्यावरती उदाहरणं पाहिली, त्याचे जे सूत्र असतात ते सुद्धा आपण पाहिले. आता आपण पाहणार आहोत की जे शब्द इकडून इकडे बदलले जातात, जसं त चा द होतो, द चा त होतो, न चा म होतो, तसे अजून कोणकोणते शब्द हे बदलतात आणि त्यांच्या ऐवजी दुसरे कोणते शब्द येतात ते आता आपण पाहणार आहोत. मग ते शब्द कोणते आहेत असे, तर पहा, व्यंजन संधीमध्ये शब्दांमध्ये होणारे बदल, शब्दांमध्ये कोणते बदल होतात असे शब्द कोणते, तर पहा, ध चा त होतो, जर ध आलेला असेल शब्दामध्ये तर त्या ध चा बदलून काय होतो, तर त हा होतो, आणि द असेल तर त होतो. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे द चा त कशा पद्धतीने झाला. त्यानंतर भ चा प होतो, भ जर आले असेल तर भ चा काय होतो, या ठिकाणी प होतो. त्यानंतर आहे ग चा क, ग आला असेल तर त्याचा काय होतो, क होतो. ड चा ट होतो, आणि ड आला असेल तर त्याचा ट होतो, आणि प चा ब होतो, प आला असेल त्याचा काय होतो, ब होतो. म्हणजेच अशा प्रकारची जर उदाहरणं आली तर त्यामध्ये तुम्हाला हे जो लिहिलेले शब्द आहेत ह्यांचा उपयोग तुम्हाला निश्चितच होणार आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीची फोड करणार आहात त्यावेळेस तुम्हाला हे बदलून आलेले जे शब्द होतात, ह्या शब्दांबद्दल हे शब्द वापरायचे असतात, हे त्या ठिकाणी वापरावेच लागतात. म्हणून पुढचे शब्द पहा, त चा न होतो, त जर आला असेल तर त्याचा न होतो. सन्मार्ग मध्ये आपण पाहिलेलं आहे की न चा त होतो, त चा न पुन्हा झालेला आहे. अशा पद्धतीने क चा ड सुद्धा होतो, आणि ट चा न बाणाचा होतो, त चा द होतो, पुन्हा एकदा आपण पाहिलं त चा द होतो, द चा त होतो, आणि ट चा ड देखील होतो. पहा, क चा ड होतो, ट चा ड होतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि ड चा ट देखील होतो, क चा ग देखील होतो, आणि क चा ग देखील होतो. म्हणजेच आपण हे बदलून येणारे शब्द, कोणता शब्द कोणत्या शब्दाला येतो हे आता आपण पाहिलेलं आहे. आणि व्यंजन संधीमध्ये, व्यंजन संधी म्हणजे काय, ती कशी ओळखायची, आणि हे त्याचे जे फॉर्म्युले आहेत किंवा सूत्र आहेत ते सुद्धा आपण पाहिलेले आहेत. की व्यंजन अधिक व्यंजन बरोबर व्यंजन संधी, व्यंजन अधिक स्वर बरोबर व्यंजन संधी, हे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, हे लक्षात ठेवायचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे हे. त्यासाठी आज आपण व्यंजन संधी म्हणजे काय ते पाहिलं, आणि त्याच्यावरील जे सूत्र आहेत ते सुद्धा पाहिले, उदाहरणं पाहिली, आणि बदलून येणारे जे अक्षर आहेत ते सुद्धा आता आपण